श्री गणेशाय नमः. नमस्कार. आजपासून नवीन मालिका सुरू करत आहे. या मालिकेचं नाव आहे आजी आजोबाच्या गोष्टी. लहान मुलांना गोष्टी फार आवडतात आणि या गोष्टीचा लहान मुलावरती फार परिणाम होतो. मुलाला चांगले संस्कार व्हावेत, बुद्धीचा विकास व्हावा आणि मनाचा विकास व्हावा याच्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या जातात. त्यामध्ये गोष्टी सांगणे, लहान लहान गोष्टी सांगणे याचा पण समावेश होतो. त्या छोट्या छोट्या गोष्टीचा लहान मुलावरती परिणाम होतो. मुलाच्या जडणघडणामध्ये, मुलाच्या बुद्धीच्या विकासामध्ये, मनाच्या विकासामध्ये आणि चांगल्या प्रकारचे संस्कार घडवण्यासाठी या लहान लहान गोष्टीचा फार उपयोग होतो. या नवीन मालिकेची सुरुवात किंवा श्री गणेशा आपण गणपती बाप्पाच्या जन्माच्या कहाणीपासून करीत आहोत. आता सर्वांना माहीत आहे की महादेव पार्वती आपल्या गणासहित कैलासावरती राहतात आणि पार्वतीच्या 2 सख्या आहेत, जया आणि विजया. आणि बरेच गण असतात शिवपार्वतीचे, ते पण कैलासावरती राहतात. नंदी आहे, भृंगी आहे, भैरव आहे, अशा प्रकारचे गण आहेत. एक वेळेस पार्वती आपल्या मैत्रिणीस, सख्या ज्या आहेत जया विजयाबरोबर गप्पा गोष्टी करत असते, गप्पा मारत असते. त्यावेळेस जया विजया काय म्हणतात पार्वतीला, हे बघ सखे, आपल्या कैलासावरती बरेच गण आहेत, ते आपलं ऐकतात, महादेवाचं पण ऐकतात, परंतु विशेष करून ते महादेवाचं ऐकतात. आपला एखादा तरी गण असावा की जो फक्त आपलंच ऐकावा, दुसऱ्याचं त्यांनी ऐकू नये, अशा प्रकारचा एक गण असावा. ते पार्वतीला म्हणतात, हे सखे, तू एका गणाची निर्मिती कर. मग त्यावेळेस पार्वती काही म्हणत नाही, ती म्हणते विचार करते. अशा प्रकारे त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या असतात. मग काही दिवसानंतर एक वेळेस पार्वती घरी म्हणजे गुफेमध्ये आंघोळ करत असते आणि नंदी गुफेच्या तोंडावरती, गुफेच्या दारावरती तो पहारा देत असतो की आत कुणाला सोडू नको, असं पार्वती सांगितलेलं असतं. मग त्यावेळेस काय होतं की महादेव येतात आणि गुफेत जायचा प्रयत्न करतात. त्यावेळेस नंदी म्हणतात, हे देवा, माता आंघोळ करत आहे आतमध्ये, तुम्ही जाऊ नका. मग महादेव म्हणतात नाही. महादेव ऐकत नाहीत. महादेव नंदीला थोडं धमकावून वगैरे आत जातात. आत गेल्यानंतर पार्वती आंघोळ करत असते. अचानक महादेव आलेले पाहून ती थोडी लाजते आणि उभा टाकते. महादेव बाहेर येतात गुफेच्या. मग त्यावेळेस पार्वतीला आपल्या सख्या ज्या जया विजयाचे जो सल्ला असतो तो आठवतो आणि ती पण विचार करू लागते की सर्वजण गण आहेत, ते आपलं ऐकतात, परंतु विशेष करून ते महादेवाचं ऐकतात. महादेवानं जर काही आज्ञा केली तर ते आज्ञा ते मोडू शकत नाहीत. मग अशा वेळेस आपला एखादा तरी गण असावा जो फक्त आपला ऐकावा. मग त्यावेळेस पार्वती विचार करते आणि विचार करून काय करते, आपल्या आपलं जे शक्ती आहे पार्वतीची, त्या शक्तीपासून एका गणाची निर्मिती करते आणि तो जो असतो त्याला म्हणते, हे बघ पुत्रा,
तू माझा मुलगा आहेस, तुझं नाव विनायक. त्या बालकाला पार्वती म्हणते, हे पुत्रा, तू माझा पुत्र आहेस आणि तुझं नाव विनायक. विनायक म्हणजे काय? म्हणजे वीराचा नायक. वीर पुरुष जे असतात त्याचा नायक, त्याला विनायक म्हणतात, किंवा विशिष्ट नायक. अशा प्रकारे पार्वती त्या लहान बालकाचं नाव ठेवते विनायक. आणि बघ म्हणे, तू माझा पुत्र आहेस, तू माझं रक्षण करायला पाहिजे, मी जे सांगेल ते तू ऐक. आणि दुसरं की कोणीही काही म्हणालं तरी मी सांगेल तेच ऐकायचं, दुसऱ्याचं ऐकायचं नाही. असं करून एक काय करते पार्वती माता, एक छडी त्या विनायकच्या हातात देते आणि ती म्हणते, तू आता ह्या द्वारावरती, ह्या गुफेच्या द्वारावरती रक्षण कर, मी आत आंघोळ करते. म्हणून ती आत जाते आणि विनायक जे आहे छडी घेऊन गुफेच्या द्वारावरती रक्षण करत असतात. मग त्यावेळेस महादेवाचं आगमन होतं आणि महादेव माहीत नसतं हा बालक कोण आहे तो. महादेव आत गुफेत जायचा प्रयत्न करतात. त्यावेळेस विनायक त्यांना अडवतो. म्हटले, हे देवा, की माझी माता जी आहे ती आत आंघोळ करत आहे आणि तुम्ही जाऊ नका. मला माझ्या मातेचा आदेश आहे की कोणालाही सोडायचं नाही. मग महादेव काय म्हणतात? महादेव म्हणतात, हे बघ म्हणे, मी तुला माहीत नाही का, मी महादेव आहे, पार्वतीचा पती आहे. विनायक काम तुम्हाला काही माहीत नाही म्हणे, या सर्व काही गोष्टी मला माहीत नाहीत, फक्त मला मातेचा आदेश माहीत आहे म्हणे. त्याने कुणालाही आतमध्ये येण्यास बंदी केलेली आहे, म्हणून मी तुम्हाला अडवत आहे. मग महादेव काय करतात, काही आपल्या गणाला बोलवतात आणि सांगा म्हणतात, ह्या बालकाला समजावून सांगा की मला आत जायचं आहे. मग काही गण येतात आणि विनायकला समजावतात की असं असं आहे रे बाबा, हा पार्वतीचा पती आहे, तुझा पिता आहे, त्याला जाऊ द्या. विनायक ऐकत नाही. तो म्हणतो, मला दुसरं काही माहीत नाही, फक्त मला माझ्या मातेचा आदेश माहीत आहे. नंतर मग नंदी येतो. नंदी पण समजावण्याचा प्रयत्न करतो, परंतु विनायक ऐकत नाही. मग शेवटी काय होतं, ह्या गणाचं आणि ह्या विनायकचं युद्ध होतं. त्या विनायकच्या हातामध्ये एक छडी असते फक्त, परंतु तिच्या पाठीमागे मातेचा आशीर्वाद, पार्वतीचा आशीर्वाद, जगदंबेचा आशीर्वाद असतो. मग त्या जोरावरती, त्या शक्तीवरती विनायक सर्वांना पराभूत करतो. मग शेवटी नंदीसहित सर्व भृंगी वगैरे महादेवाला सांगतात की बाबा, विनायक काय ऐकत नाही, आम्ही तिच्याबरोबर युद्ध केलो, परंतु आम्ही पराजित झालो. मग महादेवाला फार क्रोध येतो आणि ते म्हणतात की तू अडवू नको, मला जाऊ दे. तरी विनायक ऐकत नाही. मग शेवटी महादेवाला क्रोध येतो आणि त्रिशूलानी त्यांनी त्या बालकाचं, विनायकचं मस्तकचं छेदन करतं. मग विनायक खाली पडतो आणि ही बातमी आतमध्ये पार्वतीला समजते. पार्वतीला फार दुःख होतं. पार्वती बाहेर येते आणि तिचा क्रोध अनावर होतो. जगदंबा आहे ती, तिचा क्रोध अनावर होतो. ती म्हणते, माझ्या बालकाला कोण मारलं, मी सर्व जगाचा नाश करेन, एवढी क्रोधित होते. मग क्रोधित झाल्यानंतर सर्व गणसुद्धा भीतात. मग ती पार्वती माता काय करते, बऱ्याच शक्तीची निर्मिती करते आणि त्या शक्ती सगळीकडे हाहाकार माजवतात. मग शेवटी सर्व गण महादेवाकडे जातात आणि महादेवाला सर्व गोष्ट सांगतात की असं असं आहे, माता पार्वती जगदंबा फार क्रोधात आहे. मग महादेव येतात आणि मग पार्वती शेवटी काय म्हणते, जर माझ्या पुत्राला जर जिवंत केलात तर मी माझा राग
आवरता घेईन, माझा क्रोध आवरता घेईन. मग सर्व विचार केल्यानंतर महादेव म्हणतात की असं जा करा म्हणे. काही गणाला सांगतात तुम्ही उत्तर दिशेकडे जा, आणि उत्तर दिशेकडे गेल्यानंतर जो जीव प्रथम दिसेल त्याचा शीर घेऊन या. असं म्हटल्यानंतर काही गण जातात उत्तरेकडे. त्यांना एक हत्ती दिसतो, त्या हत्तीचं शीर घेऊन येतात, आणि मग ते शीर त्या जो बालक आहे, विनायक आहे, त्याच्या धडावरती जोडतात, आणि महादेव तिच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करतात, आणि विनायक जिवंत होतो. विनायक जिवंत झाल्यानंतर पार्वतीला पण आनंद होतो. आणि शेवटी काय होतं, महादेव काय म्हणतात, आणि सर्व बाकी देव पण आलेले असतात त्यावेळेस. ब्रह्मा आलेले असतात, विष्णू आलेले असतात. मातेचा क्रोध शांत झालेला असतो. मग त्यांनी शेवटी काय केलेलं आहे की या बालकाचं नाव गणपती राहील असं महादेव म्हणतात. हा गणाचा पती. ही जितके पण कैलासावरती गण आहेत त्याचा तो श्रेष्ठ पती म्हणजे श्रेष्ठ, गणामध्ये श्रेष्ठ गणपती राहील, किंवा गणाचा अध्यक्ष म्हणून गणाध्यक्ष पण नाव आहे. अशा प्रकारे गणेशाचे नाव झालेलं आहे. गणाध्यक्ष आहेत, गणपती आहे. नंतर हत्तीचं डोकं लावल्यामुळं गजानन पण हे एक नाव पडलेलं आहे. आणि महादेव काय म्हणतात की हा सर्व देवामध्ये श्रेष्ठ राहील. ब्रह्मा, विष्णू आणि महादेव पण म्हणतात की सर्व देवाच्या आणि आमच्या देवाच्या अगोदर ह्या गणपतीची अग्रपूजा होईल, नंतरच बाकी आमच्या बाकीच्या देवच्या पूजन होईल. अशा प्रकारचं वर्णन त्या विनायकला देतात. आणि सर्वजण आपल्या आपल्या शक्ती, देवलोक आणि ब्रह्मा, विष्णू, महेश हे सर्व शक्ती देतात. हा बालक फार पराक्रमी राहील, बलवान राहील, बुद्धिवान राहील, श्रेष्ठ राहील, आणि तो जे काही विघ्न येतील त्याचं हरण करणारा राहील. असे बरेच वरदान त्या बालकाला, विनायकला देतात. अशा प्रकारे गणपतीचा जन्म झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया.